राम कृष्ण हरी अथवा आत्मप्रकाशे चोखे, जो आपण पेची विश्व देखे, तो देहची परब्रह्म सुखे मानू येईल. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की ज्या वेळेला आपला आत्मा स्वतः प्रकाशमान होईल, आपला आपण करू, त्यावेळेला विश्वातलं सगळं ज्ञान, हे विश्व काय आहे हे आपल्याला कळाल्याशिवाय राहणार नाही. पण ते कसं पाहिजे तर ते काजव्यासारखं नको. काजवे कसे असतात, तेवढ्यापुरतेच ते चमकत राहतात आणि मग त्या काजव्यामध्ये जर लाईट गेली आणि एखादा काजवा आपल्या जवळ आला तरी आपल्याला त्याच्या प्रकाशामध्ये स्वयंपाक करता येत नाही, एखादं पुस्तक वाचता येत नाही किंवा काहीच करता येत नाही. फक्त तो काजवा स्वयंप्रकाशित असतो म्हणून तो आपल्याला दिसतो आणि तो प्रकाशमान आहे म्हणून आपण ओढत सुटतो. तो प्रकाशमान नाही, तो त्याच्या पुरता प्रकाशमान आहे हे आपल्याला कळत नाही, आपल्याला त्याचा काही उपयोग होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असा प्रकाश आपल्याला नको. हा प्रकाश स्वतःपुरता आहे. आपल्याला जर हा प्रकाश आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करायचं असेल तर ते विश्व सगळं यामध्ये व्यापून गेलं पाहिजे. आपल्या प्रकाशामध्ये हे विश्वाचं रूप, हे विश्व तर आपल्याला तर समजलंच पाहिजे, पण आपल्या प्रकाशामुळं अजून दुसऱ्याला सुद्धा हे विश्वरूप किंवा हा आपला जो ज्ञान आहे त्यालाच आपण ज्ञान म्हणूया, ह्या ज्ञानाचा चमत्कार सगळ्यांना कळाला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर हा काजवा नाही, ज्ञानेश्वर हा सूर्य आहे आणि ह्या सूर्यामुळं एवढं ज्ञान प्राप्त झालं, पृथ्वीवरचा एवढा अंधकार नष्ट झाला. लोकांना खरं काय खोटं काय हे प्रमाणासहित कळालं. गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे ते नुसतं वाचून नाही तर प्रत्यक्ष महाराजांनी आपल्याला ते पटवून दिलेलं आहे, इतर उदाहरणं देऊन. कारण त्यांची आत्मशक्ती ही जागृत झालेली आहे आणि तीच आत्मशक्ती आपली सुद्धा जागृत व्हावी असं भगवान ज्ञानेश्वर माऊलींना वाटतं, ज्ञानोबारायांना वाटतं. खूप त्यांची तळमळ आपल्याला या ओवीतून जाणवते. म्हणून स्वयंप्रकाशित व्हा आणि तो प्रकाश फक्त आपल्या पुरता मर्यादित ठेवू नका. काजव्यासारखा तो वाटायला पाहिजे, सूर्यासारखा, असं सांगणारे ज्ञानोबा राय. राम कृष्ण हरी. बोला राम कृष्ण हरी.